महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते लातूरमध्ये प्रचार सभा घेत आहेत। आपण जर पाहिलं तर लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्कवर सभेची जय्यत तयारी जी आहे ती भाजपच्या वतीनं करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो अशा पद्धतीनं मोठी तयारी जी आहे ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेची करण्यात आलेली आहे। एकूणच जर लातूरमध्ये आपण जर लक्षात घेतलं तर भाजपा स्वबळावर लढते आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची जी युती आहे ती अंतिम टप्प्यामध्ये तुटलेली होती आणि एकमेकांवर आरोप प्रत्यारोप जे आहे ते या दरम्यान करण्यात आलेले होते। तर काँग्रेस देखील वंचित आघाडीसोबत लढताना लातूरमध्ये पाहायला मिळतं आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या सभेमुळं एक वातावरण बदलेल की काय किंवा या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण होईल की काय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि भाजपा जी आहे ती स्वबळावर लढते आहे आणि मोठ्या ताकदीनं महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जे काही 18 प्रभागांमधली 17 जागा आहेत 70 जागा आहेत त्या 70 जागांसाठी मोठी चुरस भाजपाने निर्माण केलेली आहे। तर काँग्रेस देखील मोठ्या ताकदीने लढते आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील यावेळेला मोठी ताकद निवडणुकीमध्ये लावलेली आहे आणि 70 पैकी 60 जागांवर राष्ट्रवादी जी आहे अजितदादांची ती लढते आहे आणि त्यामुळं लातूर महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ती तिरंगी होताना पाहायला मिळते आहे। काँग्रेस भाजप आणि राष्ट्रवादी निवडणूक प्रचारामध्ये व्यस्त आहे आणि एकूणच निकाल जो आहे तो चुरशीचा ठरणार आहे। कॅमेरामॅन विनोदसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।